एका गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. सुमित हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक. वयामानानुसार त्याच्या आईवडिलांकडून काम होत नव्हतं आणि सुमितच्या शिक्षणासाठी त्याच्या आईवडिलांनी गावाकडे असलेली आपली शेती विकून टाकली आणि गावात जे पडेल ते काम करायला लागले. मुलाच्या शिक्षणासाठी त्याला पैसे पाठवायचे. असे बरेच दिवस गेले, पण सुमितवर मोठा संकटकाळ आला. अल्पशा आजाराने त्याचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्या मानसिक तणावामुळे त्याची आई पण जास्त आजारीच राहायची. आता सुमित पुढे मोठा प्रश्न होता, तो म्हणजे भविष्याचा. त्याला वाटायचं, आतापर्यंत आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केले, आपण त्यांना काहीच देऊ शकलो नाही. आईच्याने पण आता काम होणार नाही. आता आईची जबाबदारी पण आपल्यालाच घ्यायची आहे. सुमितला रात्रभर झोप नाही यायची. मग त्याने वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला त्याला सर्व इकडून अपयशच आले. विचार सुचेना काय करावे. सुमित खूप निराश झाला होता, पण आईच्या जबाबदारीची जाणीव त्याला झोपू देत नव्हती. एके रात्री तो रडत रडत झोपला. स्वप्नात त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक दिव्यशक्ती पुढे आली. त्यांनी शांतपणे विचारले, बाळा, एवढा निराश का झालास? सुमित म्हणाला, माझ्याकडे काहीच उरलं नाही, मी हरलो आहे. तेव्हा ती दिव्यशक्ती हसून म्हणाली, जोपर्यंत विश्वास जिवंत आहे तोपर्यंत माणूस कधीच हरत नाही. प्रयत्न करत राहा, भिवू नकोस. योग्य वेळ आली तर सर्व काही घडेल. सकाळी उठल्यावर सुमितच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरीही मिळाली. घरची परिस्थिती सुधारली आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. तेव्हा त्याला त्या स्वप्नातील शब्द आठवले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुमितला नोकरी लागल्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याने मनात म्हटले, आज माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे. पहिला पगार मिळाल्यावर सुमितने काही पैसे घरखर्चासाठी आपल्या आईला दिले. आईसाठी सुंदर साडीही घेतली. उरलेल्या पैशापैकी त्याने काही रक्कम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले. त्यानंतर तो रोज प्रामाणिकपणे काम करू लागला. पूर्वीच्या कठीण दिवसांना तो कधीच विसरला नाही. जेव्हा त्याला एखादा निराश तरुण भेटायचा ना, तेव्हा तो त्याला सांगायचा, अडचणी ह्या कायमच्या नसतात. विश्वास आणि प्रयत्न सोडू नको. हळूहळू सुमित गावातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला. त्याला वाटत होते की यश फक्त स्वतःसाठी नसते, तर इतरांना उभे करण्यासाठीही असते. काही वर्षे गेली. सुमित आपल्या नोकरीत मोठ्या पदावर पोहोचला होता. एके दिवशी तो आपल्या जुन्या गावात गेला. तेच रस्ते, तेच घर आणि तोच संघर्षमय जीवन त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. गावात त्याला रोहन नावाचा एक तरुण भेटला. रोहन खूप निराश होता. अनेक ठिकाणी अर्ज करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याला पाहून सुमितला स्वतःचे दिवस आठवले. तो रोहनला म्हणाला, माझी पण कधी काळी तुझ्यासारखीच अवस्था होती, पण मी प्रयत्न सोडले नाही. सुमितने रोहनला मार्गदर्शन केले. त्याचा बायोडाटा तयार करून दिला आणि मुलाखतीची तयारी करून घेतली. काही आठवड्यांनी रोहनलाही नोकरी मिळाली. रोहन आनंदाने सुमितकडे आला आणि म्हणाला, तुम्ही माझा आत्मविश्वास परत दिला आहे. तेव्हा सुमित हसत म्हणाला, जेव्हा आपण अंधारातून बाहेर पडतो तेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यातही एक दिवा पेटवायलाच हवा. त्या दिवसापासून सुमितने गावातील बेरोजगार तरुणांना मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू अनेक तरुणांना नोकऱ्या मिळू लागल्या आणि संपूर्ण गावात आशेचे वातावरण निर्माण झाले. सांगणं फक्त एवढंच, यश हे फक्त स्वतःसाठी नसते, आपल्या अनुभवातून इतरांच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करायचा असतो. आशा, विश्वास आणि सकारात्मकता विचार माणसाला कठीण प्रसंगातून पुढे जाण्याची ताकद